राज्यातील शेतकरी बांधवांसाठी, गॅस ग्राहकांसाठी, रेशन धारकांसाठी, लाडक्या बहिणींसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 ऑगस्ट 2025 पासून 10 आनंदाचे निर्णय लागू सुद्धा करण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव असाल, गॅस ग्राहक असाल, रेशन धारक असाल, लाडक्या बहिणी असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी 1 ऑगस्ट 2025 पासून 10 आनंदाचे निर्णय लागू सुद्धा होणार आहेत। परंतु हे 10 आनंदाचे निर्णय सरसकट सर्व नागरिकांना घेता येणार नाही, तर याच्यासाठी काही महत्त्वाच्या पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्यासोबत कोणकोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते निर्णय सुद्धा बघणार आहोत। परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलवर ते नवीन आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून तुमच्या कामाची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। तर बघा मित्रांनो, जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल, कर्जमाफीचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी 1 ऑगस्ट 2025 पासून आनंदाचे निर्णय लागू सुद्धा होणार आहे। सोबतच राज्यातील ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या महिलांसाठी सुद्धा महत्त्वाचे आणि आनंदाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। त्यासोबत तुमच्याकडे कोणत्याही कंपनीचा गॅस असेल तर त्या गॅसच्या किमतींमध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहेत। तर हे महत्त्वाचे बदल सर्व गॅस ग्राहकांना आनंद सुद्धा देणार आहे, कारण गॅसच्या किमतींमध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। तर ती घसरण किती हजार रुपयांची होणार आहे, किती पैशांची होणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्यासोबत जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी 1 ऑगस्ट 2025 पासून काही आनंदाचे निर्णय घेण्यात सुद्धा आलेले आहेत। ते निर्णय 1 ऑगस्ट पासून लागू सुद्धा होणार आहे। त्यासोबत ज्या नागरिकांचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल किंवा 65 वर्षांच्या पुढे असेल अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 ऑगस्ट 2025 पासून काही महत्त्वाचे बदल होणार आहे। तर ते महत्त्वाचे बदल म्हणजेच आनंदाचे बदल होणार आहे। तर आपण सर्वात अगोदर शेतकरी बांधवांसाठी कोणकोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, 1 ऑगस्ट 2025 पासून कोणकोणते आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये शेतकरी बांधवांना घेता येणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांना, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची वाट पाहत असाल किंवा पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे। त्या बैठकीमधून सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तुमचे नमोच्या 7व्या हप्त्याची, पीएमच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। तुमच्या खात्यामध्ये या तारखेला नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। तर ही तारीख जाहीर सुद्धा झालेली आहे, ती तारीख सुद्धा बघणार आहोत। परंतु जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील, ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान अतिवृष्टीमुळे झालेलं असेल, ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं असेल त्या शेतकरी बांधवाला आज भरपूर दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दिलासा मिळालेला आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 3000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु कोणत्या तारखेपासून पीक विम्याचे पैसे विस्तार होतील त्याच्याविषयी माहिती सुद्धा आलेली आहे, ती माहिती याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासोबत कर्जमाफीविषयी सुद्धा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर तो निर्णय कोणता आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु त्याच्या अगोदर बघून घेऊयात की 1 ऑगस्ट 2025 पासून पिवळ्या रेशनधारकांना, केसरी रेशनधारकांना कोणकोणत्या गोष्टींचा लाभ मिळणार आहे, कोणकोणते महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत। बघा, जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत। परंतु जर तुम्हाला या आनंदी निर्णयांचा लाभ घ्यायचा असेल, या बदलांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही महत्त्वपूर्ण अशी कामे सुद्धा
करायचे आहेत। बघा, केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार रेशन धारकांना 1 ऑगस्ट 2025 पासून रेशन कार्डच्या आधारावरती मोफत किराणा देण्यात येणार आहे। तर याच्यामध्ये गहू असेल, साखर असेल, तांदूळ असेल, त्यानंतर मोहरीचे तेल असेल, म्हणजेच तुम्हाला मोफत किराणा सुद्धा देण्यात येणार आहे। त्यासोबत रेशन धारकांना महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यामधील रेशन धारकांना रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु ज्या नागरिकांकडे, ज्या रेशनधारकांकडे पांढरे रेशन कार्ड असेल अशा रेशनधारकांना याचा लाभ सुद्धा घेता येणार नाही। तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावं तरच तुम्हाला 1 ऑगस्ट 2025 पासून रेशन कार्डच्या आधारावरती मोफत किराणा मिळेल, रेशन कार्डच्या आधारावरती पैसे मिळतील, रेशन कार्डच्या आधारावरती शेळी पालन योजना असेल, रेशन कार्डच्या आधारावरती लाडकी बहीण योजना असेल, म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या पण योजना कार्यरत आहेत तेवढ्या सर्व योजनांचा लाभ पिवळ्या रेशन कार्डच्या आधारावरती आणि केसरी रेशन कार्डच्या आधारावरती 1 ऑगस्ट 2025 पासून घेता येणार आहे। बघा, महाराष्ट्र राज्यातील 52 लाख रेशनधारकांना याचा फायदा होणार आहे। बघा, भरपूर दिवसांपासून रेशनधारक विचारपूस करत होते की रेशन कार्डवरती पैसे सुरू होणार आहेत, तर हे पैसे कधीपासून सुरू होणार आहेत। बघा, केंद्र शासनाच्या माध्यमातून आज ऑफिशियल GR सुद्धा आलेला आहे। 14 जिल्ह्यामधील रेशनधारकांना 1 ऑगस्ट पासून हे पैसे सुद्धा विस्तार होतील। त्यानंतर रेशनधारकांना तुम्हाला मोफत किराणा सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, अशा पद्धतीचे सरसकट सर्व रेशनधारकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, महत्त्वाचे बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत। बघा, वारंवार रेशनधारकांकडून अन्न पुरवठा विभागामध्ये तक्रार सुद्धा नोंदवली जात होते की रेशनचा गहू चांगला नाही, रेशनचा तांदूळ सुद्धा चांगला नाही, म्हणजेच रेशनच्या गव्हाच्या चांगल्या चपात्या येत नाहीत, रेशनच्या गव्हामध्ये जास्त प्रमाणामध्ये कीड सुद्धा निर्माण होत असते, त्यासोबत रेशनच्या तांदळाचा भात सुद्धा शिजत नाही, त्या भाताला जास्त प्रमाणामध्ये चांगले पोषक द्रव्ये सुद्धा निर्माण होत नाही। तर बघा, रेशनधारकांना अशा प्रकारच्या तक्रारी अन्न पुरवठा विभागामध्ये गेलेल्या होत्या, त्यांनी सुद्धा केंद्र सरकारकडून चांगल्या प्रतीची मागणी केलेली होती। त्यामुळे रेशनधारकांना 1 ऑगस्ट 2025 पासून चांगल्या प्रतीचे तांदूळ, चांगल्या प्रतीचे गहू तुम्हाला सुद्धा मिळणार आहेत, म्हणजेच पौष्टिक गहू, पौष्टिक तांदूळ सुद्धा मिळणार आहेत। त्यासोबत रेशन कार्डवरती किराणा मिळेल, त्यासोबत रेशनधारकांना पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत, म्हणजेच एकंदरीत रेशनधारकांसाठी महत्त्वाचे आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। परंतु रेशनधारकांना जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल, पात्रतेमध्ये बसत असाल, तरच तुम्हाला या आनंदी निर्णयांचा लाभ घेता येणार आहे। बघा, राज्यातील 52 लाख रेशनधारकांना केंद्र सरकारने अर्जंट सूचना दिलेली आहे, तर ती सूचना म्हणजे 31 जुलैच्या अगोदर KYC करणं बंधनकारक आहे, तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल। परंतु जे नागरिक रेशनच्या दुकानामधून धान्य घेत असतील आणि आपल्या गावामधील किराणा दुकानामध्ये विकत असतील अशा रेशनधारकांवरती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, त्यांचे रेशन कार्ड बंद करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा, रेशनधारकांना जर तुम्ही नियमांचं पालन करत असाल, नियमांमध्ये बसत असाल, तरच तुम्हाला या सर्व गोष्टींचा लाभ घेता येणार आहे। त्यासोबत रेशनधारकांच्या महिलांना शिलाई मशीन योजना, पिठाची गिरणी योजना, सौरचूल योजना, डंका मशीन योजना अशा योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। लवकरच या योजनांचे अर्ज सुरू सुद्धा होणार आहेत। बघा, सध्याच्या स्थितीला पिठाची गिरणी या योजनेचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात आलेले आहेत। या शिलाई मशीन योजना असेल, पिठाची गिरणी असेल, अशा योजनांचे अर्ज कसे करायचे आहेत, कुठे करायचे आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, काही आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, त्यामधील 2च आनंदाचे निर्णय बघितलेले आहेत, उर्वरित 2 आनंदाचे निर्णय बघणार आहोत। रेशनधारकांना तुमच्यासाठी आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले होते, ते आनंदाचे निर्णय बघितलेले आहेत। आता आपण लाडक्या बहिणींसाठी 1 ऑगस्ट 2025 पासून कोणकोणते आनंदाचे निर्णय लागू होणार आहेत, लाडक्या बहिणींना कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, लाडक्या बहिणींना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 1 ऑगस्ट 2025 पासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता
आता एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल आणि तुम्ही नियमांचं पालन करत असाल, पात्रतेमध्ये बसत असाल, तरच तुम्हाला हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील, नियमांचं उल्लंघन करत असतील, अशा बहिणींचे अर्ज थेट रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, मागच्या 5 ते 6 दिवसांपासून भरपूर लाडक्या बहिणींचे अर्ज थेट रद्द सुद्धा करण्यात आलेले आहेत। जर तुम्हाला रिजेक्टेड म्हणून मेसेज आलेला असेल तर तुमचा अर्ज रद्द सुद्धा करण्यात आलेला आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल, ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील, ज्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसेल, ज्या बहिणी सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसतील, ज्या बहिणींच्या घरामधील फक्त 2च महिला या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असतील, अशा बहिणींना काळजी करायची गरज नाही। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील, त्यासोबतच नियमांचं पालन करत असतील, अशा लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही। बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र होणार नाहीत। ज्या बहिणी नियमांमध्ये बसतील त्यांच्याच खात्यामध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून जून हप्ता जुलै हप्ता एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, लाडक्या बहिणीनं युट्यूबवरती फेसबुकवरती तुम्ही सुद्धा पाहत असाल, आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल, परंतु या सर्व अफवा आहेत। यावरती कोणत्याही लाडक्या बहिणीने विश्वास सुद्धा ठेवू नये, कारण 1 ते जुलैपर्यंत सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी होईल। त्यानंतर बहिणीनं 1 ऑगस्ट पासून तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी 2 आनंदाच्या बातम्या आलेल्या होत्या। यामध्ये पहिली आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे मिळणार। दुसरी आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणीनं आधार कार्ड बँकेशी लिंक असावं, आधार कार्डची KYC केलेली असावी, सर्व नियमांचं पालन करत असावेत आणि तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी सुद्धा असायला पाहिजे, तरच तुम्हाला पैसे विस्तार होतील। बघा, आता आपण रेशन धारकांसाठी जे आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले होते ते बघितले। त्यानंतर आपण लाडक्या बहिणींसाठी जे आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले होते, त्यानंतर शेतकरी बांधवांसाठी जे आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले होते ते सुद्धा आपण बघितलेले आहेत। आता आपण ज्येष्ठ नागरिकांविषयी जे आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, 1 ऑगस्ट पासून अंमलात येणार आहे, ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, जर तुमचं वय 60 वर्ष पूर्ण असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना, ज्या ज्येष्ठ नागरिकांचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त असेल, अशा ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारच्या मार्फत आणि केंद्र सरकारच्या मार्फत प्रत्येक महिन्याला 7,000 रुपयांची पेन्शन सुद्धा सुरू होणार आहे। म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठी योजना सुद्धा लागू होणार आहे। 1 ऑगस्ट 2025 पासून या योजनेची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे। त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना तुमच्यासाठी जो दुसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर तो दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांना कमी दिसणे असेल, चालण्यामध्ये अडथळा येत असेल, डोकेदुखी असेल, मानदुखी असेल, गुडघेदुखी असेल, यांसारख्या आजारांनी ज्येष्ठ नागरिक त्रस्त असतील, तर अशा ज्येष्ठ नागरिकांना वर्षातून एकदा 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना जर तुम्ही आजारांनी त्रस्त असाल तर तुम्हाला राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून औषध उपचारांसाठी, दवाखान्यांच्या खर्चांसाठी 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार सुद्धा देण्यात येणार आहे, अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। त्यासोबत सर्व ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक वर्षातून एकदा 15,000 रुपये फिरण्यासाठी देण्यात येणार आहेत। म्हणजेच ज्या ज्येष्ठ नागरिकांना देवांच्या ठिकाणी जायचं असेल, याच्यामध्ये पंढरपूरमध्ये जायचं असेल, आळंदीला जायचं असेल, तिरुपती बालाजीला जायचं असेल, उज्जैनला जायचं असेल, ज्योतिर्लिंगांना जायचं असेल, तर त्यासाठी 15,000 रुपये देवदर्शनासाठी देण्यात येणार आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या विविध सुविधांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। याच्यामध्ये रेल्वे प्रवास असेल, बस प्रवास असेल, अशा निर्णयांचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। बघा, शेतकरी बांधव असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, गॅस ग्राहक असतील, लाडक्या बहिणी असतील, तर यांच्यासाठी महत्त्वाचे निर्णय, महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे। बघा, हा व्हिडिओ पूर्णपणे एज्युकेशन आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवणं हाच आमचा उद्देश आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी
ही महत्त्वाची माहिती ऐकायची आहे, तुमच्या मित्राला तुमच्या नातेवाईकाला सुद्धा पाठवायची आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा समजेल की 1 ऑगस्ट पासून कोणकोणते आनंदाचे निर्णय लागू होणार आहेत, कोणकोणत्या नागरिकांचा लाभ बंद करण्यात येणार आहे, ती माहिती सुद्धा पाठवायची आहे। बघा, सर्व माहिती बघितली। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब